सर्वांना आश्चर्य वाटतंय. प्रताप पाटलांच्या प्रचारार्थ अशोक चव्हाणांचं भाषण. परंतु मित्रहो, अनेकांना माहित नाही, आम्ही सर्वजण एकेकाळी एकत्रपणेच काम केलेलं आहे. मधला काही काळ जर सोडला तर आज पुन्हा एकत्र आणण्याची किमया जर कोणी घडून आणली असेल, आशीर्वाद तर नेत्यांचा मिळालाच, पण हे सर्व घडून कोणी आणलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलं. पूर्ण जिल्ह्यामध्ये आली होती भाजपमधले जुने जाणकार, काँग्रेसमधून जे आज सामील झालेले आहेत भाजपामध्ये, ती सर्व मंडळी. प्रचंड एकोप्याचं वातावरण नामांकन पत्र भरण्याकरता होतं. आणि मला सांगितलं पाहिजे, 2 महिन्यानंतर म्हणजे 4 जूनला सुद्धा या जल्लोषामध्ये प्रतापरावांचा निवडणुकीचा निकाल लागलेला असेल आणि दिल्लीला प्रचंड मताधिक्याने प्रतापराव निवडून जाणार आहेत. यामध्ये हे वातावरण पाहिल्यानंतर काही कमी पडेल असं मला तरी वाटत नाही आहे. एक सकारात्मक वातावरण आहे. विरोध राहिलाच कोणाचा. संपूर्ण जिल्हा आज एकोप्याने कामाला लागलेला आहे. ठीक आहे, थोडेफार शिल्लक जिकडे तिकडे असतील त्याच्यावर मला व्यक्तिगत काही बोलायचं नाही आहे, तो विषयच आपला नाही आहे. आज ज्या वेळेस आता फडणवीस साहेबांना सांगितलं, मला बावनकुळे साहेबांना सांगितलं, मला दस्त्या कमी पडतात, दस्त्या संपल्या, आमच्या गळ्यात टाकायला दस्त्या संपून गेल्या आहेत. रोज पक्ष प्रवेश आहेत. तालुक्यातले तालुके हे भाजपमध्ये आज सामील होत आहेत, दाखल होत आहेत आणि कुठलाही वाद नाही. आम्ही सर्वांना सांगितलं, आपण म्हणतो आम्ही सर्वांना सांगितलंय, जी मंडळी काँग्रेसवर पदावर होती त्यांना सुद्धा सन्मानाने भाजपमध्ये त्यांच्या सहकार्यासोबत त्यांना वागणूक मिळेल, चिंता करायचं कारण नाही आहे. विरोधकांची सभा काल परवा झाली, ठीक आहे, झाली असेल, निवडणुकीच्या काळात होतात, प्रत्येकाला मतं मागण्याची त्या ठिकाणी संधी आहे, बोलायची, टीकाही करू शकतात, पण काहीतरी अजेंडा पाहिजे ना. बोलताना फक्त अशोक चव्हाण एकच विषय आहे आणि दुसरा विषय काहीतरी बोला. या जिल्ह्याचं काहीतरी बोला, या महाराष्ट्राचं काहीतरी बोला, मराठवाड्याचं काहीतरी बोला. मला आश्चर्य वाटतंय की अशोक चव्हाण एकच अजेंडा असेल तर अशोक चव्हाणांवर काही इलेक्शन होऊ शकत नाही. अशोक चव्हाण बेईमानी करणारा माणूस नाहीये. प्रामाणिकपणे जिथे राहिलो शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे टिकवलेला आहे. आणि त्या ठिकाणी अनेक जण काल बोलले, त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले. आमचे नाना भाऊ पटोले नागपूरमध्ये त्या ठिकाणी बोलतात, अशोक चव्हाणांनी काँग्रेसला असं केलं, आई समान काँग्रेसला असं केलं, तसं केलं. मला नाना भाऊंना आठवण करून द्यायची आहे की 2009 मध्ये नाना भाऊ ज्या पक्षाचे आज अध्यक्ष आहेत ते सोडून गेले होते भाजपमध्ये. त्यावेळेस विसरले ते, आता ते विसरले. त्यावेळेस ते काय बोल, मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि त्यावेळेस हे नाना भाऊ ज्या मोठ्या गप्पा मारतायत, 2009 मध्ये मी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता होतो, त्यावेळेस हे शब्द सोडून त्यावेळेस भाजपमध्ये गेले होते. त्यावेळेस कुठे गेलं होतं आईचं प्रेम? हो ठीक आहे, जाऊ द्या, त्यांच्या मला काय अधिक बोलायचं नाही. आणि मला आमचे अमित भैया काल आले होते या ठिकाणी नांदेडला. त्यांनी ते म्हणाले, एक चव्हाण गेले, दुसरे चव्हाण आले. अमित भाई, चव्हाणामध्ये फरक असतो, हो, चव्हाणामध्ये फरक असतो. आणि मला मुद्दाम त्यांना आठवण करून दिली पाहिजे. एकेकाळी आपल्या पिताश्री, त्यांच्यावर मला खूप नितांत आदर आहे, विलासराव देशमुख साहेबांनीच प्रतापरावला किती ताकद दिली होती, आपण विसरलात का? आज मी सुद्धा सगळे मतभेद बाजूला सारून ज्याप्रमाणे विलासरावजींनी प्रामाणिकपणे ताकद प्रतापरावांना दिली होती, त्याच पद्धतीने मोठा भाऊ म्हणून प्रतापरावांच्या बरोबर मनाने राहणार आहे, हे सांगितलं पाहिजे. आमचं भाषण टेप होत असेल अनेक ठिकाणी, व्हिडिओ मुंबईपर्यंत पोहोचले असतील, देशात पोहोचले असतील, आणि तुमच्याकडे सुद्धा आज तुम्ही क्लिपिंग काढून ठेवला असेल. अशोक चव्हाण खरंच तुमच्याबरोबर आलेत का? हो, प्रत्येक जण संध्याकाळी जाऊन पाहेल व्हिडिओ पाह्यामध्ये अशोक चव्हाण देवेंद्रशी बोलत होते, प्रतापरावकडे बघत होते की नाही, बोलले की नाही? एवढंच नव्हे तर आमच्या चेहऱ्यावरची मुद्रा कशी होती ते मोठं करून पाहतील, नाही खरंच हसत होते म्हणून. प्रतापराव म्हणले, मोदी है. जिथे केंद्रीय नेतृत्वाने साथ दिली, जिथे या सगळ्या गोष्टी मतभिन्नता राहिलेलाच नाही मित्र, त्यावेळेस विचार केला पाहिजे मूड ऑफ द नेशन काय, देशामध्ये काय चाललंय,
देशामधली भावना आहे की देश आता दुसऱ्या तिसऱ्याच्या हातात देऊन प्रयोग करायचा नाही, आम्हाला प्रयोग करायचा नाही. या देशाला 10 वर्षाच्या प्रगतीच्या मार्गावर मोदी साहेबांनी नेलं. तो प्रगतीचा मार्ग आणि जी गती आहे ती आता थांबणार नाही.